राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल असं नोटीस पाठवतात आणि एक स्वच्छता प्रक्रिया म्हणून आहे. त्या प्रक्रियेमध्ये या ज्या कंपन्या आहेत त्या बंद होतात. त्याला म्हणजे ही प्रक्रिया स्वच्छता प्रक्रियाच त्याला म्हणतात. त्या स्वच्छता प्रक्रियेखाली त्या बंद होतात. आता या बंद होत असताना आपण काय म्हटलं की महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद झाल्या. आता 36,211 कंपन्या बंद झाल्या. ह्या कंपनी ऍक्ट 2013 नुसार आणि IBC नुसार बंद झाल्या. मग ती कंपनी कुठची बंद झाली? 1178 कंपन्या कुठच्या बंद झाल्या? तर ऍग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज या कंपन्या बंद झाल्या. बिझनेस सर्व्हिसेस या 14,613 कंपन्या बंद झाल्या. म्हणजे स्वच्छता मोहिमेमध्ये बंद झाल्या 5 वर्षात. त्याच्यानंतर कम्युनिटी पर्सनल आणि सोशल सर्व्हिसेस या 3,361 कंपन्या बंद झाल्या. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या कन्स्ट्रक्शन फर्म ज्या आहेत त्या 2,356 बंद झाल्या. इलेक्ट्रिसिटीच्या ज्या फर्म होत्या त्या देखील 387 बंद झाल्या. फायनान्स मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 1012 बंद झाल्या. इन्शुरन्स मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 41 बंद झाल्या. मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग, फॉरिंग आणि अदर याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या 6,582 बंद झाल्या. रिअल इस्टेटमध्ये म्हणजे घर बांधण्याची जी काही प्रक्रिया सुरू असते त्याच्यातल्या 1,149 रद्द झाल्या. ट्रेडिंग मधल्या 4,196 रद्द झाल्या. ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि कम्युनिकेशन याच्यामधल्या 1,336 बंद झाल्या. त्याच्यामुळं 36,211 कंपन्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आपल्याला दिसतात. पण या कंपन्यांचा आणि उद्योग विभागाचा काही संबंध आहे का? तर आमच्या कंपन्यांद्वारा MOU जे झालेले आहेत त्यातली एकही कंपनी याच्यामध्ये बंद झालेली नाही. उलट अजून एक कागद मी तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येनं देखील आणि औद्योगिक क्षेत्रात देखील प्रगत असं राज्य आहे आणि म्हणून या 5 वर्षात जशा महाराष्ट्रामध्ये कंपन्या बंद झाल्या तशा दिल्लीमध्ये 34,800 कंपन्या बंद झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये 23,100 कंपन्या बंद झाल्या. वेस्ट बंगालमध्ये 20,200 कंपन्या बंद झाल्या. तामिळनाडूमध्ये 12,600 कंपन्या बंद झाल्या. गुजरातमध्ये 11,200 कंपन्या बंद झाल्या. कर्नाटकमध्ये 11,000 कंपन्या बंद झाल्या. तेलंगणामध्ये 9,600 कंपन्या बंद झाल्या आणि बाकीच्या ठिकाणी 45,557 कंपन्या बंद झाल्या. अशा 2,04,268 कंपन्या या 2021 ते 2026 मध्ये बंद झाल्या. अशा पद्धतीचा ही सगळ्याची माहिती घेतो आणि मी उत्तर देतो असं सांगितलं. 100% मला चौथ्या स्तंभाबद्दल आदर आहे. लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे. परंतु काल दुपारपासून ब्रेकिंग सुरू झाली की 36,000 कंपनीच्या बाबत उदय सामंतला काय माहिती आणि त्यांनी उत्तर टाळलं. मी अजिबात उत्तर टाळलं नाही आणि ते उत्तर वस्तुस्थितीजन्य आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेकडून पोचावं यासाठी गडचिरोलीला बसल्या या पत्रकार परिषदेत जायचं हे देखील दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मी आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना, SP साहेबांना बोललो की त्यांच्याबरोबर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यांच्याबरोबर देखील आपल्याला डायलॉग करावा लागेल आणि अशा पद्धतीनं देशातला सगळ्यात मोठा स्टील हब जो गडचिरोलीमध्ये बनतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पावलं टाकू हीच आमची उद्योग विभागाची भूमिका राहणार. उद्योजकांकडनं कशा पद्धतीचं सहकार्य पाहिजे, सरकारकडनं कशा पद्धतीचं सहकार्य पाहिजे, नापीक जमीन असेल तर काय करायचं, सुपीक जमीन असेल तर काय करायचं याच्यावर चर्चा करू ना. मला गडचिरोलीची 4 तास बैठक तरी घेऊ दे. असं डायरेक्ट गडचिरोलीमध्ये बसून मी सांगू शकत नाही की लाईट मेटलला किती सबसिडी देणार आहे. ऐका ना साहेब, त्याच्यामध्ये काहीतरी क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियामध्ये लॉईड्स मेटल कशाला? तुमच्यासारखा एखादा उद्योजक मोठा झाला, त्यानं स्टील इंडस्ट्री टाकली, त्यानं अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट टाकला, काही लॉईड्सशी आम्ही बांधील नाही आहोत. जो गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री टाकेल त्याला इन्सेंटिव्ह रुपी सपोर्ट करण्याची जबाबदारी ही उद्योग विभागाची असते. त्याच्यामध्ये तो काही लॉईड्सवाला फक्त मर्यादित नाही, त्याच्यामध्ये JSW असेल, जोशी नामक असे भरपूर लोक आहेत जे छोटे इंडस्ट्रीमध्ये बंद आहे. त्याची आकडेवारी आम्हाला मिळाली.
आणि ती आकडेवारी देत असताना मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे त्या उत्तराकडे आधी पहिला आपण लक्ष देतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की कंपनीज ऍक्ट 2013 आणि IBS यामुळे या कंपन्या बंद झालेल्या आहेत. आता या कंपन्या कशा बंद झालेल्या आहेत त्या देखील मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे आपली शंका पूर्ण दूर होईल आणि आपल्याला देखील कळेल की आमचे जे काही हितचिंतक आहेत हे कुठच्याही गोष्टीचं कसं भांडवल करतात हे आपल्या लक्षात येईल. आता कंपनी ऍक्ट मी तुम्हाला का सांगितलं, 2013चा कंपनी ऍक्ट जर आपण वाचला समिती आहे ती सन्माननीय हायकोर्ट, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय या दोन न्यायालयाच्या अधिपत्याखाली चालते. त्याच्यामुळं कोणाचाही तिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, हे निर्विवाद सत्य आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत. माझी मनोजदादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्यापुढे देखील आम्ही घेणार नाही. परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत. या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाही. त्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोजदादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू. परंतु अनेक वेळा शिंदे साहेबांनी देखील सांगितलंय, देवेंद्रजीने देखील सांगितलंय की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते आम्ही देऊन दाखवू. तो देण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी देखील केला आहे, देवेंद्रजी देखील करतायत. त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शिवसेना म्हणून देखील आमची सोडायचा आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि याला मी म्हणजे त्याला काउंटर चेक असं म्हणणार नाही, पण शेवटी मुलांना आणि मुलींना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी परवा एक पुण्यामध्ये फार मोठी कॉन्फरन्स झाली, GCC कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये आम्ही 50,000 कोटीची गुंतवणूक करतोय त्या सेंटरमध्ये आणि त्याच्यातनं 5 लाख मुला मुलींना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं जी तरुण पिढी आहे त्यांना देखील रोजगार देण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेला आपण बोलू नये, आपण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. ही पत्रकार परिषद गेली 4.5 वर्ष चालू आहे. ती पत्रकार परिषद चालू असल्यामुळंच UBTचं अस्तित्व टिकलेलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं त्या पत्रकार परिषदेवर मला काहीच बोलायचं नाही, पण माझ्या उद्योग विभागाची भूमिका ही आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावी यासाठी मी आपल्याला बोलवलेलं होतं आणि यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. प्रमाण जे आहे आणि मासिक आकडेवारीनुसार आपण ज्या काही गोष्टी सरकारकडे द्यायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला अजून एक सांगतो की 2025 एप्रिल मे या फक्त एका महिन्यामध्ये 3,300 कंपन्यांवर कारवाई झाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 700 कंपन्या होत्या, दिल्लीतल्या 500 कंपन्या होत्या आणि कर्नाटकमधल्या 350 कंपन्या होत्या. त्याच्यामुळं पहिली गोष्ट, एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी बंद पडल्यानंतर सुद्धा आमच्याकडचा एखादा उद्योग स्थलांतरित झाला हे सांगणं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं मिसब्रीफ जनतेला करणं हे देखील चुकीचं आहे. आता खरा आर्थिक निकष नवीन कंपन्यांसाठी आणि विदेशी गुंतवणुकीसाठी काय आहे, तर आम्ही सलग 4 वर्ष आता दावोसला जातो. पहिल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावोसला गेलो. सुमारे 1.5 ते 2 लाख कोटीचे आम्ही MOU केले. दुसऱ्या वर्षी आम्ही दावोसमध्ये 3 लाखाचे, दावोसवरनं आल्यानंतर 3 लाखाचे असे 6.5-7 लाखाचे MOU केले. तिसऱ्या वर्षी ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी 16 लाखाचे MOU केले. चौथ्या वर्षी आम्ही सुमारे MIDC, MMRDA आणि सिडको असे मिळून 30,000 कोटीचे MOU केले आणि हे MOU केल्यानंतर त्याची अंमलबजावणी जवळजवळ 75 ते 80% ही देशात सगळ्यात चांगली ही महाराष्ट्रामध्ये आहे. याच्यावर FDIचा निकष लावला जातो आणि मला सांगताना आपल्या सरकारबद्दल अभिमान आहे आणि उद्योजकांबद्दल देखील अभिमान आहे की गेले 3 वर्ष, 3.5 वर्ष FDI मध्ये महाराष्ट्र
हा देशात नंबर 1 आहे. त्याच्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेलं जे उत्तर आहे ते कंपनी ऍक्ट 2013 नुसार दिलेलं उत्तर आहे. त्याचा थेट आक्षेप उद्योग विभागावर घ्यायचा आणि उद्योग विभागाला बदनाम करण्याचा काही लोक जो कुठेही डाव घेत आहेत. तर मला असं वाटतं की या खुलासानंतर त्यांना जे काय पसरवायचं होतं ते आता पसरवू शकणार नाहीत. त्याची पुराव्यांसहित डॉक्युमेंट्स हे माझ्याकडे आहेत आणि हे सुरुवातीलाच मला तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं होतं, म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजित केलं होतं. राहिला मुद्दा पुण्यामधली चाकण MIDC. चाकण MIDCच्या बाबतीमध्ये मी स्वतः आता गाडीमधनं येताना तिथले जे पदाधिकारी आहेत कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांना नक्की आवश्यकता कुठच्या कामाची आहे, काय आहे हे त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे. आणि 16 तारखेला 4 वाजता मी स्वतः चाकणच्या उद्योजकांना भेटायला चाकणमध्ये जाणार आहे. त्या भागाची पाहणी करायला जाणार आहे.